मागच्या 4 दिवसातली डोनाल्ड ट्रम्प यांची भाषणं बघा. प्रत्येक भाषणामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे सांगायचा प्रयत्न करतायत, की अमेरिकेनं हे युद्ध जिंकलेलं आहे. काल तर ते म्हणाले, की अमेरिकेनं हे युद्ध पहिल्या तासातच जिंकलेलं होतं. त्यानंतर फक्त आम्ही इराणची सगळी शक्ती आहे, ती खच्ची करण्यासाठी लढतोय. त्यानंतर ते असं देखील म्हणाले, की इराणची सगळी लीडरशिप संपलेली आहे. इराणची नेव्ही संपलेली आहे, एअर फोर्स संपलेली आहे. सगळं काही संपलेलं आहे. इराणकडे आता काही राहिलंच नाही लढायला. पण तरी देखील मग इराण शरण काही येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर अमेरिका जिंकलेली आहे तर अमेरिका जिंकलेली दिसत का नाही हा देखील प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना असणार आहे. या प्रश्नाचं त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून ते तोंडानं अनेक वेळा सांगतायत की आम्ही जिंकलोय. Well, it's only good if you win. You can only do. And we've won. Let me tell you, we've won. You never like to say too early you won. We won. We won the bet. In the first hour, it was over. ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे कारण अमेरिकेमध्ये प्रचंड प्रेशर आहे त्यांच्यावर आणि त्यांना या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात कारण तिथं लोकशाही आहे. दुसऱ्या बाजूला इराणनं मात्र हरायची गोष्ट सोडून द्या, इराणनं अमेरिकेला उलट्या 3 अटी घातलेल्या आहेत. या अटींची उत्तरं अर्थात अमेरिका इराणला पाहिजे तशी देणारच नाही किंवा अमेरिका इराणला पाहिजे ती डील देणारच नाही. पण अशा प्रकारच्या अटी घालायला एका महासत्तेला देखील हिंमत लागते आणि ती हिंमत इराणनं दाखवलेली आहे या परिस्थितीत देखील. नेमक्या अटी काय आहेत आणि अमेरिका त्यावरती काय रिॲक्ट करू शकते किंवा इराण पुढं काय करणार आहे याच्याबद्दलचा अंदाज घेऊया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराणने आतापर्यंत काय सांगितलं होतं की आम्ही रिटॅलिएटरी अटॅक्स करू, म्हणजे तुम्ही जर हल्ला केला तर त्याच्या बदल्यात आम्ही हल्ला करू. पण आता इराणनं आपलं धोरण ठरवलेलं आहे. जगातल्या सगळ्या ज्या क्रूड ऑइलच्या किमती आहेत त्या $200 पलीकडे न्यायचं आणि जगातून सगळं प्रेशर अमेरिकेवर क्रिएट करायचं आणि अमेरिकेचं मार्केट, जगभरातले सगळे स्टॉक मार्केट पाडायचे आणि त्यानंतर अमेरिकेला मजबूर करायचं की त्यांनी तह करायला पाहिजे, इराण बरोबर इराणच्या अटी मान्य करायला पाहिजे. असं सध्या त्यांचं धोरण आहे. त्यामुळे त्यांनी कालपासून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये 5 वेगवेगळ्या ऑइल टँकर्सवरती हल्ला केलाय. ती वेगवेगळ्या देशांची मध्ये आहेत. त्यामध्ये एक होतं थाई फ्लॅग असलेलं जहाज होतं, त्याच्यावरती हल्ला केला. ऍक्च्युली ते भारतात येत होतं त्यामुळे त्यावर हल्ला झाला. मयुरी नारी असं त्याचं नाव होतं. दुसरं एक जहाज होतं त्याचं नाव आहे स्टार ग्वायनेथ, हे अमेरिकेचं जहाज होतं, त्याच्यावर हल्ले झालाय. तिसरं एक जहाज होतं वन मॅजेस्टी नावाचं जापनीज जहाज होतं, त्यावर हल्ला झालाय. सेफ सी विष्णू नावाचं एक जहाज होतं, हे देखील अमेरिकेचं जहाज होतं, मार्शल आयलंडला चाललेलं होतं, त्यावर हल्ला झालाय. याशिवाय आणखी झेप्रॉइज नावाच्या एका माल्टाच्या जहाजावर देखील हल्ला झालाय. अशा 5 ऑइल टँकर्सवरती एका दिवसात इराणनं हल्ले केलेले आहेत. इराणनं आपलं धोरण क्लिअर आहे. त्यांना जगभरातल्या क्रूड ऑइलच्या किमती भडकवायच्या आहेत आणि त्या भडकायला सुरुवात झाली आहे. मागच्या काही तासात क्रूड ऑइलच्या किमती जवळजवळ 10% वाढलेल्या आहेत. यावरूनच दिसतंय की इराण त्यांच्या गेममध्ये सक्सेसफुल होतोय. इथं दुसरी एक अपडेट सांगायची होती. काल इराणनं एक जे जहाज उडवलेलं होतं मयुरी नारी, ते थाई जहाज होतं, ते भारतात येत होतं पण ते इराणनं कदाचित चुकून उडवलं असावं. आज इराणचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांचं आणि भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं बोलणं झालंय आणि त्यामध्ये असं ठरलंय की भारताच्या जहाजांना इराण इथून पुढे हात लावणार नाही. एक छोटीशी अपडेट होती या व्हिडिओमध्ये. आता अमेरिकेची सगळ्यात मोठी अडचण ही आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची अडचण ही आहे की ते लोकशाहीमधून निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत. इराणमध्ये अशा प्रकारची कुठलीही लोकशाही नाही. इराणमध्ये एक सुप्रीम लीडर आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली तिथलं सरकार काम करत असतं. सुप्रीम लीडर कधीही बदलत नाही, त्याचा मृत्यू झाल्याशिवाय बदलत नाही आणि ते धार्मिक राज्य आहे त्यामुळे त्याला कुणीही काही म्हणू शकत नाही, चॅलेंज करू शकत नाही. अमेरिकेमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. अमेरिकेमध्ये लोकांना उत्तरे द्यावी लागतात, पत्रकारांना उत्तरे द्यावी लागतात, तुम्हाला संसदेला उत्तरं द्यावी लागतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांना ही उत्तरं द्यावी लागतात. म्हणून ते सांगायचा प्रयत्न करतायत की आम्ही जिंकलो. अन्यथा त्यांना जिंकलो सांगायची गरज नाही. त्यांना हे कळत नाही आहे की नेतन्याहू यांच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प या युद्धामध्ये फरफटत गेलेले आहेत. खरं तर हे युद्ध लढायची डोनाल्ड ट्रम्प यांना काही गरज नव्हती, पण त्यांनी ते आता लढलंय आणि ते आता अशा ठिकाणी आहेत जिथून जर अमेरिकेनं माघार घेतली तर अमेरिकेचं संपूर्ण जगभरात हसं होईल आणि माघार नाही घेतली तर या युद्धामध्ये ते अजून फरफटत जातील, जिथून माघार घेणं त्यांना अजून जास्त अवघड होऊन बसेल. त्यामुळे आता सध्या ट्रम्प यांची परिस्थिती नाजूक आहे आणि त्यातच मग ही परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच इराणने मग अमेरिकेला नवीन अटी घातलेल्या आहेत. या नवीन अटींमध्ये त्यांनी असं सांगितलं, म्हणजे इराणचे जे प्रेसिडेंट आहेत मसूद पेझेस्कियान, त्यांनी एक ट्विट केले. त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगितलंय की आम्ही पाकिस्तान आणि रशिया यांच्या जे नेतृत्व आहे त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. इराण जगभरातली जी शांतता आहे त्याच्यासाठी कमिटेड आहे, पण
आम्ही आता जर हे युद्ध थांबवायचं असेल कुणाला तर त्यांना 3 अटी घालतो, त्या तिन्ही अटी मान्य झाल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प सांगतायत की जर इराणला तयारी असेल, इराणनं अनकंडिशनल सरेंडर करायला पाहिजे, म्हणजे कुठल्याही अटी न घालता शरण यायला पाहिजे. इराण म्हणतोय आम्ही शरण यायचा तर सवालच नाही, आम्ही तुम्हाला 3 अटी घालतोय, त्या मान्य असतील तर पुढे बोला. आता इराणच्या या 3 अटी काय आहेत बघा. त्यातली पहिली अट आहे रेकग्नाइज इरान्स लेजिटिमेट राईट, म्हणजे इराणचा जो एक राष्ट्र म्हणून अधिकार आहे तो सगळा मान्य केला पाहिजे. मग ते अणुबॉम्ब तयार करतील, ते त्यांच्याकडे मिसाईल्स तयार करतील, काहीही करतील, हे सगळं मान्य केलं पाहिजे. इराणवर कोणतेही सँक्शन्स लावले नाही पाहिजेत, या सगळ्या गोष्टी इराणच्या ऐकल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी एक अट आहे त्यांना रिपेरेशन्स द्यायला पाहिजेत. हे जे युद्ध झिऑनिस्ट आणि US रेजिमनं लादलंय असं त्यांचं मत आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी या युद्धामध्ये जे काही इराणचं नुकसान झाले या नुकसानची भरपाई दिली पाहिजे. ज्या लोकांनी आपला जीव गमावलाय त्यांची भरपाई दिली पाहिजे. थोडक्यात फायनान्शियली इराणला मदत करायला पाहिजे इराणचं नुकसान केल्याबद्दल, तरच हे युद्ध थांबू शकेल असं इराणनं सांगितलंय. आणि तिसरी एक गोष्ट इराणनं मागणी केली आहे ती म्हणजे इंटरनॅशनल गॅरंटीज अगेन्स्ट फ्युचर अग्रेशन्स, म्हणजे भविष्यात अमेरिका किंवा इस्रायल इराणवरती हल्ला करणार नाही अशी गॅरंटी आंतरराष्ट्रीय समुदायाने द्यायला पाहिजे. म्हणजे इथं संयुक्त राष्ट्राने द्यायला पाहिजे असंही म्हणू शकतो, किंवा सगळ्या राष्ट्रांनी मिळून एकत्र येऊन अशा पद्धतीची गॅरंटी द्यायला पाहिजे, जी देणं जवळजवळ अशक्य आहे. पण तरी देखील त्यांची अशी मागणी आहे की अशी गॅरंटी दिली गेली पाहिजे. किमान ही गॅरंटी भविष्यात ज्यावेळेला तडजोड होईल त्यावेळेला असं होईल की आजूबाजूचे जे छोटे मोठे देश आहेत गल्फ कंट्रीज, म्हणजे सौदी अरेबिया, इराक, ओमान, येमेन किंवा तिथं असणारे कुवेत, बहरीन वगैरे, यांनी तरी किमान गॅरंटी द्यायला पाहिजे की आमच्याकडचे मिलिटरी बेस आम्ही अमेरिकेला वापरून देणार नाही जर अशा पद्धतीचं एखादं युद्ध होणार असेल तर. थोडक्यात अशी कुठली तरी गॅरंटी दिल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही असं इराणचं म्हणणं आहे. त्यामुळं इराणनं अशा पद्धतीच्या मानहानीजनक अटी अमेरिकेला घातलेल्या आहेत. अमेरिकेची यावरतीची प्रतिक्रिया काय आहे हे बघावे लागेल. अर्थात अमेरिका इतका कमकुवत देश नाही की इराणच्या अटी मान्य करेल, पण अमेरिकेची परिस्थिती एवढी पण आता सध्या चांगली नाही की अमेरिका या सगळ्या गोष्टींना डावलून आपण जे करतोय ते करत राहील. अमेरिकेला हे युद्ध कधी ना कधी थांबवावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सांगितलं होतं आपल्या मतदारांना की मी निवडून आल्यानंतर युद्ध होणार नाही, मी युद्ध मिटवण्यासाठी आलेलो आहे. पण प्रत्यक्षात ते युद्धामध्ये अडकलेले आहेत. ते अशा युद्धात अडकलेत जिथं त्यांना बूट्स ऑन ग्राउंड नावाची जी गोष्ट असते, म्हणजे थोडक्यात आपलं सैन्य इराणच्या भूमीवर उतरावं लागेल आणि ते उतरल्याशिवाय त्यांना जे हवं आहे म्हणजे इराणमधली इस्लामिक रिजिम चेंज करायची आहे, ती रिजिम चेंज करता येणार नाही अशी सध्याची परिस्थिती दिसते. दुसऱ्या बाजूला इराण मात्र आपल्या देशातल्या लोकांना एक प्रकारे जागा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना हे सांगायचा प्रयत्न करतोय की बघा, ही झिऑनिस्ट रिजिम म्हणजे इस्रायली सरकार आणि अमेरिका सरकार कसं इस्लामच्या विरोधात आहे, कसलं शिया मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे सांगून त्यांना आपल्या बाजूने करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच इराणमध्ये कुठल्याही प्रकारचं एक आंदोलन, जे खरं तर 2 महिन्यापूर्वी दिसलं होतं, ते आंदोलन आता दिसत नाहीये. म्हणून इराणमधून आंदोलन होत नाही, त्यामुळे इराणमधलं सरकार बदललं जाण्याची शक्यता नाही. म्हणून अमेरिकेला यामधून काहीतरी तोडगा काढावा लागेल. भलेही इराणच्या सगळ्या अटी मान्य नाही केल्या तरी इराणच्या काही अटी त्यांना मान्य करावे लागतील, कुठंतरी तडजोड करावी लागेल, याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे अशा कात्रीमध्ये अडकलेत की त्यातून त्यांची सुटका होणं जवळजवळ आता अशक्य आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काय पर्याय असू शकतील, अमेरिका यातून कशी बाहेर पडू शकतील, आणि खरोखर इराण पुढच्या काही महिन्यात हे युद्ध थांबवू शकणार नाही इतकी ताकदवर इराणची सेना किंवा मिलिटरी किंवा त्यांच्याकडची जे काही मिसाईल्स आहेत ते आहेत का? या संपूर्ण गोष्टींच्या बद्दल तुमचं आकलन काय आहे, तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.